नमस्कार सर्वांना। आजची रेसिपी आहे आवळ्याचं गोड लोणचं। मी पाणी ठेवलंय गॅसवरती, त्याच्यावरती झाकण ठेवले आणि आपले आवळे सर्व मी वाफवून घेणार आहे। हे अर्धा किलो आवळे आहेत, त्यांना आता मी वाफवून घेणार आहे। नंतर मी तुम्हाला दाखवते कसं बनवणार आहे ते। तर तुम्हाला मी बनवून दाखवते। गॅस पेटवला, त्याच्यावरती कढई ठेवली। आता मी हे सर्व आवळे ह्याच्यामध्ये टाकणार आहे। छान मस्त 6 पाकळे झालेत बघा। आता ह्याच्यावर सगळे लावून घेते। गॅस स्लो आहे, त्याच्यावरती आता मी गूळ टाकणार आहे। गूळ किसून घेतले, पाव किलो गूळ आहे। अर्धा किलो आवळे आहेत, पाव किलो गूळ घेतलेले आणि अर्धी वाटी साखर। साखर कशी पटकन विरघळते म्हणून साखर टाकले। त्याच्यामध्ये दालचिनीचे तुकडे टाकले, लवंग, जायफळ किसून टाकणार आहे। थोडंसं जास्त दिवस टिकायचे असेल ना तर जायफळ आणि लवंगचाच वापर करायचा। थोडंसं टाकले आणि 5 वेलची ते जरा उडून घेतले, म्हणजे त्याचं हे सर्व बाहेर निघेल म्हणून ते खोलून घ्यायचे, जरा चेचून घ्यायचं, म्हणजे वास पण सगळा बाहेर निघतो, वास छान येतो। वेलची पूड पण टाकू शकते, असं काही नाही। आणि ह्याला आता थोडं झाकण मारून एक वाफ देणार आहे आणि नंतर चमच्याने हलव, थोडंसं वर खाली करणार। आता बघा चांगलं गूळ आणि साखर दोन्ही पण विरघळले। आता थोडा गॅस मी फास्ट केलाय, त्याला स्लो ठेवला होता। आता चांगलं, तसं आपल्याला जास्त काही करायचं नाही, आपले आवळे उकडून घेतलेले त्यामुळे फक्त साखर आणि गूळ विरघळायचे पूर्णपणे, त्याचे खडे राहायला नाही पाहिजे गुळाचे। तरी असंच थोड्या वेळ शिजून नंतर तुम्हाला मी दाखवते कसं झालंय। आपलं चांगलं वाटतंय, एकदम छान वाटतंय बघा। कलर पण त्याचा थोडा थोडा आता चांगलं बदलत चाललंय, लालसर व्हायला लागलं। आता त्याच्यामध्ये तूप नाही म्हणून जास्त थोडंसं घी टाकलं, अर्धा चमच। ते कढईला पण कटणार नाही, सुटेल आणि साखर आहे। आता हे सर्व मी असंच थोड्या वेळात आतमध्ये मोडून घेते आणि नंतर मी तुम्हाला दाखवते कसं झालं ते। त्याला थोडा वेळ लागेल, स्लो गॅसवरती ठेवणार आहे। तर त्याच्यामध्ये मी थोडासा लाल तिखट टाकणार, थोडंसं टाकते आणि थोडंसं चाट मसाला चिमूटभर टाकायचं आणि थोडंसं चिमूटभर मीठ, म्हणजे ते आंबट थोडंसं चव पाहिजेच मिठाची। मी थोडंसं मिक्स करून घेते आणि थोडा वेळ ठेवून देते असं। नंतर मी थोडं थंड झाल्यावर टाकते। आपली झटपट आवळ्याचं गोड लोणचं तयार आहे। कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी? आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा। भेटूया पुढच्या भागात।